निश्चितच फार महत्त्वपूर्ण सामना आपण मैदानाच्या आत बघतोय. आमदार चषक 2025 सटाणा तालुक्याची एक बहारदार स्पर्धा आणि त्या बहारदार स्पर्धेचा आज दिवस तिसऱ्याचा आज अंतिम सामना आपण मैदानाच्या आत बघतोय. हेवी फायटर्स वर्सेस हर्ष 11 नाशिक या दोन संघांमधला हा सामना. कव्हर्स मध्ये टोलवलाय बॉल, क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने बॉल ट्रॅव्हल करतोय, मैदानाला गुदगुल्या करत सरळ कव्हरच्या क्षेत्रात सीमा पार 4. मात्र लाईन डिलिव्हरी टाकली आणि ती लाईन डिलिव्हरी फलंदाजाला बीट करते. लखन शेलार आणि वैभव या दोघांच्या जोडीनं मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आज दिवसभर या दोघांनी चांगली फलंदाजी केली आहे. परंतु मागचा सामना आपण बघितला, श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या विरोधात त्यांना हरावं लागलं आणि आता हर्ष 11 नाशिक या संघाच्या विरोधात त्यांना खेळावं लागतंय. उडवलाय बॉल, ताकदीचा वापर, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार 6 षटकार. ओव्हर पिच बॉल आणि त्या ओव्हर पिच बॉलला एकच जागा असते ती म्हणजे सीमारेषा पार. इथे देखील लखन काय उल्लेखनीय टोला हाणलाय आणि त्या टोल्यानेच डीप लॉंग ऑफच्या मस्तकावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावा आल्यात. 6च्या मदतीने धावफलकावर धावा लागताय. 10 डबल फिगर मध्ये आता धावफलक सजलं गेलंय. ओव्हर द कव्हर्स समदत्ता वाऱ्याच्या वेगाने धावतोय, परंतु तिथे 2 धावा चतुर आणि चपळाईनं पूर्ण केल्या जात आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही. कव्हर करा बरं. पहिला डॉट, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर ओके लागोपाठचे 2 डॉट आहे. ठीक आहे. चला, बॅड लाईटचा प्रॉब्लेम होईल या कारणास्तव फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे की लवकरात लवकर येणारा नवखा गोलंदाज तुम्ही सज्ज आणि तयार ठेवायचा आहे. विकी धोत्रे आलाय गोलंदाजीसाठी. विकीचा हा दुसऱ्या षटकातील पहिला बॉल असेल. लाईन डिलिव्हरी परंतु उजव्या बाजूला जास्तीचा ट्रॅव्हल जरी करत असला ना तरी सुद्धा फ्रंट फूट पर कमिटेड होता फलंदाज. या कारणास्तव बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल. लॉब केले बॉल, पाठवलाय वैभवने डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅनच्या मस्तकावरून सीमारेषा पार. धावा येतील 6 6 6. तर लाईन मागे ठेवली आहे तरी सुद्धा
तिथे स्ट्रोक चांगल्या पद्धतीने सजवला होता, परंतु मीट ऑनचा क्षेत्ररक्षक आकाश झेल टिपतोय आणि या पहिल्या विकेटचा पतन इथे आपल्याला बघायला मिळतोय. वैभव माघारी परततोय. जॉन्टी आलाय फलंदाजीसाठी. पहिल्या विकेटच्या पतनानंतर लखन याच्या साथीला साथ देण्यासाठी जॉन्टी आपल्याला मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीला बघायला मिळतोय. वा लोवर फुल टॉस साठी त्या लोवर फुल टॉसला ओव्हर द मीट ऑन सीमा पार 4 चौकारासाठी पाठवलंय. चौकाराच्या मदतीने 1.4 षटकाच्या या खेळात धावफलक अगदी वाराच्या वेगाने आता पुढे सरसावेल. 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक राहतील. फार महत्वपूर्ण सामना आहे. जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, तर जो हारेल त्याला या स्पर्धेतून माघारी जावं लागेल. लेंथ मागे ठेवली आहे, गती थोडीशी कमी केली आहे, बोट फिरवली आहे चेंडूवरती आणि बोट फिरवता क्षणी फलंदाजाची बॅट इथे माघारी जाते. निर्धाव चेंडू असेल, टच बॉल असेल. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, परंतु तो पुल क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. तालिब मणियार चेंडूला वेचून फेकतोय, तोपर्यंत तिकडे 2 धावा. काय रनिंग पेटीत विकेट, अफलातून रनिंग पेटीत विकेट. दुहेरी कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक 24 रन. एक गडी बाद टीम AB फायटर्स. गामाभाऊ आलेत गोलंदाजीसाठी. निश्चितच लेफ्ट आर्म गोलंदाजी लेन डिलिव्हरी परंतु बोट फिरवली गेली. विकीनं बॉलला उचलला, फेकला, रन आउटची संधी. इथे मानसिकतेचा खेळ आहे. कदाचित विकीनं बॉल फेकला होता, परंतु तो बॉल तिथे मातीत अडकलाय आणि या कारणास्तव बॉल पोहोचायला उशीर झाला आणि गोलंदाजाला असं वाटलं की फलंदाज पोहोचलाय, परंतु नाही. लावला असता तर निश्चित काहीतरी वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे जॉन्टीसाठी. पुढचा बॉल टोलवलाय बॉल. वर शॉट जॉन्टीने पाठवलाय चेंडूला आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार 6. मात्र परफेक्ट बुंद्यात टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढला. विकी आहे तिथे चेंडूला उचलून फेकतोय. सिंगल. त्या सिंगलना धावफलक पुढे सरसावेल. 32 रन्स ऑन बोर्ड. 3 षटक आतापर्यंत आतळी गेली. 3 षटकांचा जर का खेळ बघितला तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि एक सिंगल.
अर्थातच प्रत्येक बॉलवर धाव घेतली जाते. शॉर्ट पिच बॉल, इनसाइड आउटचा स्ट्रोक. योगेश भोसले डाऊन टू द बॉल. ज्या जागेवर क्षेत्ररक्षक तैनात होताना त्या जागी गोलंदाजी करून फलंदाजाला फसवणं हे चांगल्या गोलंदाजाचं चित्र असतं आणि तेच आपल्याला तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आत बघायला मिळत आहे. लखन शेलार बॅक टू द पवेलियन. शाहू आलाय फलंदाजीसाठी. चितोज 32 या अंकावर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू यायचे शिल्लक. कॉलवर टाकलेला बॉल सरळ पायांवर जाऊन नादवतोय, परंतु निर्धाव चेंडू असेल, डॉट डिलिव्हरी असेल. अजूनही शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे. एक षटकार काढल्यानंतर देखील गोलंदाजाने कमबॅक केलाय. तर ते कमबॅक लखन शेलारच्या विकेटने केलाय. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्या भेटीला येतोय. ओव्हर पिच टाकलाय हा बॉल. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. योगेशनं बॉलला उचलून फेकलाय. तोपर्यंत एक सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. एक षटकार आणि त्या षटकारानंतर देखील 3 सिंगल, 9 धावा दिल्यात, 1 विकेट आणि या 9 आणि 1 विकेटनंच धावफलक पुढे सरसावेल. 33 या अंकावर 33 धावा लागल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा बाकी आहे. समद अत्तार आलाय गोलंदाजीसाठी. तो समदनं पहिलाच बॉल इथे फलंदाजाला बीट केलाय. बोटं फिरवली आणि बोटं फिरवता क्षणी फलंदाजानं ओळखला देखील होता तो बॉल, परंतु तरी देखील फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू, चौथ्या षटकातील पहिला डॉट बॉल. तीन 3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आत आपण बघतोय. 36 धावा धावफलकावर समद अत्तारनं 3 चेंडूंचा खेळ हाताळलाय. फ्रंट फूटवर जाऊन बॅट फिरवली गेली, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या आतली कडा लावून तर कारपडे बॉल जातोय. आकाशनं तो बॉल उचललाय, फेकलाय, तरी देखील इकडे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने दुहेरी कंप्लीट केली जाते. 1-1, 2-2 धाव्यांच्या मदतीने या धावक संख्येला आणि धावफलकाला हाताळलं जात आहे. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारांना महत्व दिलं जातं. उत्तुंग आणि मोठ्या मोठ्या फटक्यांना महत्व दिलं जातं.
परंतु खऱ्या अर्थानं हा सिंगल आणि डबलचाच खेळ आहे ना, हा क्रिकेटचा खऱ्या अर्थानं श्वास आहे. वेट करून मारला परंतु फोर्स नाहीये, बळ नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचताय बॉलवर. योग्य वेळी अचूक फेकी तिथे केली जाते. या कारणास्तव फक्त एक सिंगल वर थांबावं लागेल. त्यापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 मध्ये 6 धावा संबंध खर्च केलेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, 4थ्या षटकातील अंतिम चेंडू. रिव्हरचा प्रयत्न, उलटी बॅट करून खेळली गेली परंतु तिथे देखील निष्फळ अपयश प्राप्त होतोय. डॉट डिलिव्हरी डॉटने या षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात. 39 रन, 2 गडी बाद टीम AP फायटर्स. वेळ वाचवायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे की तुम्हालाच फलंदाजी करायची याच्यानंतर आणि या बॅड लाईट होणार नाही यासाठी तुम्हाला त्याचं गांभीर्य आणि त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचे 12 आणि त्या शेवटच्या 12 पैकी सुरुवातीचे 6 टाकायला आलेत. गामाभाऊ शॉर्ट पिच बॉल बॅट पासून दूर ठेवलाय आणि बॅट पासून दूर ठेवलेला बॉल खेचून मारावा लागतोय. दुहेरी आली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असताना देखील तिकडे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने 2 रन्स कंप्लीट केलेत आणि या 2 रनच्या मदतीतून 41 धावा धावफलकावर लागताय. एकदा कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये त्याच क्षेत्रात खेळून काढलाय. आता मात्र योगेश भोजरे अगदी वाऱ्याच्या वेगाने धावून आलाय चेंडूवर. चेंडूला फेकलाय. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 42 या अंकावर 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड. 4.2 षटकांचा खेळ ते संपन्न झालाय. अंतिम 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूयात अंतिम 10 चेंडूंचा खेळ आणि या अंतिम 10 चेंडूंवर फलंदाज फटकेबाजी करतील की त्यांच्या फटकेबाजीला आळा घातला जाईल. टॉपिच उभा राहिलाय. बॉल झेल पकडण्याची संधी परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात तो बॉल लँड होतोय. एकच सिंगल आणि त्या सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. कॉलवर टाकलेला बॉल लॉफ्ट करायचा होता. ओपर पिच बॉल, प्रयत्न दर्जेदार केले गेले. बॅटचा फ्लो तगडा होता बॉलच्या दिशेला, तरी देखील बॅट आणि बॉलचा इथे कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ते सादर केलाय गामाभाऊ यांनी, परंतु या 4 चेंडूंच्या खेळात फक्त 4च धावा त्यांनी दिलेत. हॅमर चालवलाय आणि त्या हॅमर चेंडूला घेऊन गेलाय सरळ लॉंग ऑफच्या मस्तकावर दस्तक. सीमा पार 6. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आणि इथे देखील चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार 6. अंतिम चेंडूवर देखील षटकार आलाय. लागोपाठचे हे 2 षटकार
55 धावा लागल्या धावफलकावर. अंतिम 6 चेंडू. रडार मध्ये बॉल आणि त्या रडार मधल्या बॉलला जॉन्टीनं योग्य जागा दाखवली आहे. 12 चेंडू टाकलेत गाबाबो यांनी, परंतु त्या 12 चेंडूंपैकी 10 चेंडूंची गोलंदाजी उल्लेखनीय होती. शेवटच्या 2 बॉलवर त्यांना इथे फटकेबाजी सहन करावी लागते. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार, त्याच्याने त्यांच्या चांगल्या गोलंदाजीला इथे नजर लागली जाते. लॉफ केलाय, समजचा देखील समाचार घेतलाय. वा, व्हाट अ शॉट. तर मात्र षटकार आल्यानंतर एक क्लासी स्ट्रोक घेऊन काढलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे कलेक्शन करता आलेलं नाहीये. 3 रन्स इथे प्राप्त होत आहे आणि या 3 रन्स मुळेच ऑन स्ट्राईक आता जॉन्टी बघायला मिळेल, ज्या जॉन्टीनं षटकार मारले होते मागच्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर. बीट केलाय आणि नुसता बीट नाही तर यष्ट्यांना उद्ध्वस्त केलाय. फ्लायटेड डिलिव्हरी, स्लोवर गतीची डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट काढला, परंतु हा लोवर आणि स्लोवर बॉल सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि फलंदाजाला माघारी पाठवतोय. आबा आलाय फलंदाजीसाठी. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 66 धावा धावफलकावर लागल्यात. तो अंतिम 2 चेंडू. लिव्ह केलाय बॉल डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. पंचाच्या हात बाहेर निघताय वाईड आणि या वाईडच्या मदतीने एक अवांतर धाव अजूनही दाखल होईल. 67 रन्स ऑन बोर्ड. कट केलाय बॉल ओव्हर द पॉइंट. वा, आतापर्यंत हाच स्ट्रोक आपला बघायचा बाकी राहिला होता आणि तो स्ट्रोक देखील इथे सादर केला जातोय. आबादच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय डीप पॉइंटच्या क्षेत्रात, सीमा पार 4. या चौकाराच्या मदतीने 71 रन. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 71 धावा लागल्या धावफलकावर. चला एव्ही फायटर सांगायला विनंती असेल की त्यांनी तयार राहायचंय.
आता गेला एक्स्ट्रा कव्हर स्पर्धा स्ट्रोक सजवला क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला रनआउट व्हावं लागेल 72 धावा लागल्या धाव फलकावर तर हर्ष इलेव्हन नाशिक या संघासमोर आव्हान ठेवलं 73 या अंकाचं 73 रन्स आर टू विन. चला हेवी फायटर्स या संघाला विनंती आहे समोरचा संघ बाहेर निघायची वाट बघू नका तुम्ही मैदानाच्या दाखल व्हा क्षेत्ररक्षणासाठी. जाऊ दे आपण पहिले आपण माहिती असं बोललो जाऊ दे तर तुझ्या माहितीसाठी सांगितलं कारण तो त्याचे ते खूप महाग पण असता म्हणे असं कसं बोललो आपण पाहू आपण तर कमी का केलं हां फक्त आता रिंग फिरव बस. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण बघतोय आमदार चषक 2025 2025 आणि आमदार चषक 2025 सटाणा या स्पर्धेचा आज तिसरा दिवस जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. तिसऱ्या दिवसाचा अंतिम सामना आपण मैदानाच्या आत सादर होताना बघतोय. हर्ष इलेव्हन नाशिक वर्सेस एव्ही फायटर्स अजंग वडेल मालेगाव या संघांचा हा आजच्या दिवसातला अंतिम सामना. जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये दाखल होणारा 6व्या क्रमांकाचा संघ असेल तर जो हरणार असेल त्याला या स्पर्धेतून माघारी परतावं लागणार आहे. 73 बनवायच्या धावा 73 बनवण्यासाठी तुमच्याजवळ 36 चेंडूंचा खेळ जवळजवळ 12चा हा स्क्रीन 100. बघूयात हा 12चा स्क्रीन 100 73 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि तो करण्यासाठी मैदानाच्या आत दाखल झालेत. एक आहे वणीचा बाहुबली फलंदाज राहुल पवार तर त्याच्या साथीला आहे दिंडोरीचा विराट कोहली विक्की धोत्रे. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे तर राहुल पहिला बॉल या रन चेसचा खेळण्यासाठी सज्ज आहे. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय आणि हा पुलचा फटका पॉवरफुल सीमा रेषा पार घेऊन जातोय चेंडूला 4 चौकार. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल वा वर कॅच काय कॅच घेतली आहे
डीप स्क्वेअर लाईक वरून धावत येऊन अगदी 2-3 बोटांवरती सीमा होती, त्या सीमेला देखील तोल सावरत सांभाळलाय आणि हा झेल टिपलाय. वॉट अ कॅच, अफलातून कॅच. याच एफर्टची गरज आहे. जर एव्ही फायटर्स या संघाला हॉर्स्ट या संघाच्या विरोधात विजय प्राप्त करायचा असेल तर. परंतु राहुल डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाला. एक लेफ्ट हँड बॅटर माघारी परततोय. बघूयात लारा आपल्याला मैदानाच्या आत या रन चेजचा साझीदार आणि भागीदार होण्यासाठी बघायला मिळतोय. राहुल माघारी परतलाय. तर राहुलची जागा भरून काढण्यासाठी अजून एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज जो सध्याच्या घडीला मॅन इन फॉर्म एक चांगल्या आणि दर्जेदार फॉर्म मध्ये आहे, तो फलंदाजीला जाताना बघायला मिळतोय. लारा याच्यासाठी वैभवचा हा पुढचा बॉल. एकदा शरीराचा वेध घेत बॉल बॉडीवर येतोय, परंतु तिथे फक्त एक सिंगल. या एका सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल 5 या अंकावर. पहिल्या बॉलवरच चौकार ठोकला होता इथे राहुलला, परंतु त्याच्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवर पुलचाच फटका, परंतु तो पुलचा फटका फसलाय आणि या डिफेंड विकेटच्या क्षेत्रात एक अफलातून झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचा आणि पहिला धक्का त्या हर्षल नाशिक या संघाला जरी लागला असला तरी देखील विकास धोत्रे हा खेळपट्टीवर येणारा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. शॉर्ट पिच बॉल विकीला पुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. पहिलाच बॉल या सामन्यातला खेळत असताना आणि पहिल्याच बॉलाचं प्रात्यक्षिक 4 धावांचा आपल्याला बघायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून कव्हर्सच्या गॅपला भेदायचं होतं, परंतु निर्धाव चेंडू असेल, क्षेत्ररक्षक होता तिथे, डॉट डिलिव्हरी असेल तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपल्या भेटीला येईल. 9 धावा लागल्या धावफलकावर. 73चा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं हे षटक आतापर्यंत तरी वैभवनं चांगलं टाकून दिलंय. उलट्या बॅटने खेळून काढलाय बॉल. गॅप नाहीये. बॉल क्विक इन हँड लगेचच हातात सामावतोय, कारणास्तव सिंगल घेता येत नाहीये. चौकार मारला होता, परंतु चौकारानंतर गोलंदाजानं कमबॅक केलाय. लागोपाठचे 2 बॉल इथे निर्धाव टाकून दिलेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या आहेत. 9 रन, 1 गडी बाद टीम हर्ष 11 नाशिक. नवीन गोलंदाज आपण बघतोय लखन, गोलंदाजी मार्कवर आहे.
सरळ पायांवर आदळला जातोय बॉल. तेज तर्रार आणि वेगाने आलेला हा लोवर फुल टॉस फलंदाजाच्या बॅटचा संपर्क घेत नाहीये. बाईकच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल आणि या बाईकच्या माध्यमातून आलेली ही एक धाव धावफलकावर धावा सजवेल 10 रन्स ऑन बोर्ड. वा वर शॉट कव्हर सडी पॉइंटच्या गॅप मध्ये चेंडूला मैदानाला गुदगुल्या करायला मजबूर केलंय आणि पाठवलंय सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावफलक सजेल आता 14 या अंकावर. वा आता मात्र ब्लॉक केलाय फलंदाजाला. त्याच क्षेत्रात खेळायचं होतं आणि त्या क्षेत्रात खेळण्याच्या या नादात कव्हर्स मध्ये झेल दिला जातोय आणि विकीला माघारी पाठवलं जातंय. विकी बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटच्या पतनानंतर विशाल ससाणे आल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. काय समाचार घेतलाय. अगदी पेपर फाडणारा हा स्ट्रोक जातोय सीमारेषा पार. वा वर शॉट सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय पहिल्याच्या क्षेत्रात. आल्या लागोपाठच्या 2 बॉलवर इथे संताप ओतला जातोय. हे षटकार नव्हे तर हा बाहुबली प्रहार आहे. लागोपाठचे 2 बॉल आणि लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार. टर्न घेतला जातोय. नुसता टर्न नव्हे तर ट्विस्ट अँड टर्न. 26 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू यायचा बाकी. तर मात्र 25 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 25 मध्ये 47 ची आवश्यकता. खोलवर टाकलेला बॉल शीतलचा वेग कमी केला आणि कमी वेगानच फलंदाजाला इथं बुच केलंय. निर्धाव चेंडू असेल तर मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि दुसऱ्या षटकाच्या खेळांती धावफलक 26. 2 गडी बाद टीम हर्ष 11 नाशिक. 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 24 मध्ये 47 ची आवश्यकता. 24 बॉल 47 या रन चेसला सुरुवात झाली आहे ना तेव्हापासून 12चा आस्किंग रन रेट आहे. तेव्हापासून 12चा आस्किंग रन रेट हा काही पिच्छा सोडत नाहीये. पुन्हा एकदा वैभव
गोलंदाजी मार्कवरती जर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, तर त्याच्या विरोधात डावखुऱ्या हाताचा फलंदाज लारा. डाव्या वर्सेस डाव्याच्या या लढाईत बघूयात कोण उजवं ठरतं ते. लारा हा ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला आणि चेंडूच्या साथीनं क्षेत्ररक्षकाला पाठवलंय सीमारेषा पार. वेट अँड वॉच, वाट बघितली आणि वाट बघून चेंडूची वाट लावली आहे काव कॉर्नरच्या क्षेत्रात. या मैदानाचं सर्वात दूरवरचं अंतर आणि त्या सर्वात दूरवरच्या अंतरावरती षटकार ठोकलाय. 6 धावा आल्यात. 6च्या मध्येतून धावफलकावर धावा लागताय 32. एकदा शॉर्ट पिच बॉल, परंतु हा सरळ छाताळाच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, स्टिकरवर लागतोय. मिड विकेटच्या क्षेत्रातला खेळाडू चेंडूवर जातोय, चेंडूला वेचतोय, चेंडूला वेचून एक सिंगल ते प्राप्त होतोय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आलेल 33 या अंकावर. वा, बाहुबलीचा हा बाहुबली प्रहार विशाल ससाणेनं या रन चेसला अजून सोपं केलंय. लाराच्या साथीनं त्याला देखील या षटकार चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार 6. एकोणचाळीस धावा झाल्यात धावफलकावर. 12चा आस्टिंग रन रेट आता कमी केला जातोय. या 3 चेंडूंवरच 13 धावा आलेत. खोलवर टाकलेला बॉल, बॅटचा पैसोपट केलाय, परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी. तर देखील एक सिंगल घेतली आहे. त्या सिंगलला स्ट्राइक रोटेट केली जाते. कधी विशाल ससाणे तर कधी लारा, कधी लारा तर कधी विशाल. दोघांच्या साथीनं या धाव संख्येला आणि या रन चेसला हाताळलं जात आहे. तर मात्र 20 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 20 मध्ये 33ची आवश्यकता. खोलवर टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्कर, तरी देखील इथे एक सिंगल. चोरटी धाव, या चोरट्या धाव्यानं धावफलक पुढे सरसावेल 41 या अंकावर. 19 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 19 मध्ये 32ची आवश्यकता. वैभव शेलार एव्ही फायटर्स या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज, तरी देखील त्या स्ट्रायकर गोलंदाजाच्या विरोधातलं हे आक्रमण आणि ते आक्रमण अगदी पुरेपूर लढलं गेलंय. डोबण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप स्कोर लाईकच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकतो. एक सिंगल आहे. या सिंगलला 42 धावा धावफलकावर लागताय. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 18 मध्ये 31 रनांची आवश्यकता. 18 बॉल 31 रन. खोलवर टाकलेला बॉल उंच आहे, लांब नाही, फटका बसतोय परंतु झेल टिपण्यासाठी कोणीच नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. दुहेरी आली आहे, दुहेरी आली आहे. कदाचित बॅट त्या स्विंग झाली हातात, हातातच बॅट फिरते कारणास्तव
प्रॉपर कनेक्ट होऊ शकलेला नाहीये बॉल. दुहेरी आली आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 17 मध्ये आता 29 ची आवश्यकता. उडवलाय बॉल. काव कॉर्नरचा क्षेत्र जात आहे. चेंडू होतोय फरार. वन बाउन्स सीमारेषा पार. 4 चौकार. काय खेळी केली जाते, काय फलंदाजी केली जाते. 8 बॉल खेळलाय विशाल, परंतु 8 बॉल मध्ये 26 धाबा बनवल्यात त्यानं. या रन चेसचा अगदी पुरेपूर भागीदार होतोय. स्वतःच्या खांद्यांवर मनमुराद पद्धतीने फटकेबाजी करत या रन चेसला अचीव केलं जात आहे. 48 धाबा आहेत धावफलकावर. 16 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 16 मध्ये 25 ची आवश्यकता. एकदा ओव्हरपिच बॉल परंतु बॅट पासून दूर ठेवलाय. पंचांचे हात बाहेर निघतील. निश्चितच पंच या चेंडूला वाईड म्हणून दंडित करतील. 16 आणि 24 असं समीकरण आहे या मॅचचं. 16 बॉल 24 रन. परफेक्ट बुंद्यात टाकलाय बॉल. गोलंदाजांना आणि यष्टीरक्षकांना अगदी माथी हात लावला होता, कारण यष्ट्यांना सलामी ठोकत चेंडू ट्रॅव्हल करतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे. 15 बॉल आणि 24 ची आवश्यकता. कॉलवर टाकलेला बॉल. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल घेतली जाते. डबल घेतले जाईल का? तर येस, 2 रन्स कंप्लीट होत आहे. 2 रन्स कंप्लीट होत आहे. 51 रन लागले बोर्डवर. 14 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 14 मध्ये 22 ची आवश्यकता. उडवलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र. येस, वन बॉल सीमारेषा पार. चौकार आलाय आणि या चौकाराने अजून ही मॅच थोडीशी ढिली केली आहे. या रनचेसला अजूनही थोडस लूज केलंय. तेरा बॉल आणि 18 ची आवश्यकता आहे आता. अंतिम 13 चेंडू. बारा चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. बॅटर वरती ठेव. रिव्ह्यू आलाय पंचांकडे. वाईड साठी हा रिव्ह्यू बघूयात.
लागलेला नाहीये, स्पर्श कुठेच झालेला नाहीये, कारण असं वाईटचा निर्णय तुम्ही द्यायचा आहे. स्पर्श तर झालेला नाहीये, त्या फुटेज मध्ये स्पर्श वगैरे काय नाहीये, टच नाहीये, वाईड आहे. बॉलर कुणाल आपल्याला गोलंदाजी मार्क वर दिसतोय. वाईट दिलाय, वाईटने सुरुवात झाली या षटकाची. बीट केलाय, बोट फिरवली जातात, लाईन थोडी मागे ठेवली आहे आणि या मागे ठेवलेली लाईन तिथं फलंदाजाला लॉफ्ट करण्याचा प्रयत्नात नाद इथे बीट केलाय. कारण विशालचा सातत्याने प्रयत्न आहे. 13 चेंडूंचा खेळ केला विशालने आणि 13 मध्ये 33 धावा बनवल्या आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये, याला थोडंच फंबल्स आलाय. यस, एक छोटी चूक आणि त्या छोट्या चुकीमुळे एकच्या ऐवजी दुहेरी रित्या कंप्लीट केली जाते. 2 धावा आहेत. मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 10 मध्ये 14ची आवश्यकता. 10 बॉल 14 रन. शेवटच्या षटकात हा सामना जाईल का? कुणालच्या हातून मॅजिक घडेल का? किल बघण्यासारखं असेल. विशाल ससाड ज्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय, 14 बॉल मध्ये 35 त्यानं बनवल्यात. जवळजवळ 250चा स्ट्राईक रेट. स्लोवर बॉल खोदून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलाय बॉल. 2 येतील. 9 बॉल आणि 12ची आवश्यकता. संघमालक पोपट भाऊ यांच्या वतीनं या षटकात जर का सिक्सर आला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि यस, आलाय तो षटकार. हा षटकारच आहे की तो फलंदाज विशाल ससारेला 500 रुपयाचे कॅश प्राइज देऊन जातोय. कारण ओळखला, अभ्यास केला गोलंदाज सातत्याने गुललाईनवर बॉल टाकून लेग ब्रेक बॉल टाकत होता. फलंदाजाच्या बॅट पासून बॉल दूरवर कट करत होता. या कारणास्तव फलंदाजानं आतमध्ये घुसून हा स्ट्रोक बनवलाय आणि स्ट्रोक बनवून षटकार ठोकलाय. चितच डाव्या अष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करेल, वाईड असेल तर मात्र 5 धावा लागताय फक्त जिंकण्यासाठी. परंतु 16 बॉल 43ची ही इनिंग काय अफलातून इनिंग आहे, 16 चेंडू आणि 43 रन. स्लोवर बॉल लॉफ्ट केलाय.
क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला वेचेल फेकेल प्रत्येक सिंगल. तर शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर आणि जिंकण्यासाठी 4 रनांची आवश्यकता. स्लोवर बॉल बीट केलाय क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल आहे. दुहेरीची मनसुबा आणि यस ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता मात्र 6 बॉल आणि 2 ची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 6 मध्ये 2 रन. सहा बॉल 2 ची आवश्यकता. बघूयात 6 बॉल मधल्या या 2 धावा सुरुवातीच्याच चेंडूवर घेतल्या जातील की मग अजून काही रोमांच तयार केला जाईल. उडवलाय बॉल गेलाय सीमारेषा पार आणि या षटकारानं विशाल ससाणे याने अर्धशतक पूर्ण केलंय. आमदार चषक 2025 सटाण्याची ही मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी अंतिम सामन्यात विशाल ससाणे अर्धशतक साजरा करतोय. त्याच्या या अर्धशतकीय खेळीनच हर्ष 11 नाशिक हा संघ विजयी होतोय तर 6व्या क्रमांकाचा सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय. हेवी फायटर्स या संघाला पराजयाची चाक चाकावी लागली परंतु दिवसभर